नमस्कार मित्रांनो, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं। या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून अनेक घडामोडी सुरू आहेत। दरम्यान मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सुरू असलेल्या घडामोडींवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या 8 दिवसात खूप मोठे उलटफेर होतील असं नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। मुंबईत सुरू असलेल्या हॉटेल पॉलिटिक्सवर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की आम्ही मागेच म्हटलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजपा करणार। आता अजून खूप घडामोडी घडतील। सध्या मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत। यातच दिल्लीवरून मुख्यमंत्री फडणवीसांना आदेश सुरू आहेत की मुंबईत भाजपाचाच महापौर होईल आणि त्यामध्ये कोणाचंही ऐकलं जाणार नाही वगैरे अशा बातम्या मी पाहत आहे। पण अजून मोठे गेम होणार असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या 8 दिवसात खूप मोठे उलटफेर होणार आहेत। मी तुम्हाला हे देखील सांगतो की महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचीच सत्ता पाहिजे असं वातावरण आहे। फक्त यांनी बॅलेटवर मतदान द्यावं, मग लोक बरोबर करतील असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे। नाना पटोले यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।